तुला स्वतःची काळजी कधीच घेता येणार नाहीये का? तुम्हाला कधी माझ्याशी गोड बोलता येत नाही का? तुझ्यासाठी बेड अरेंज करून ठेवला होता तुला झोपायसाठी. दिसला नाही तुला? कॉमन सेन्स आहे. एकीकडे तुम्ही माझ्यासाठी वोट करत नाही आणि दुसरीकडे तुम्ही माझ्यासाठी गोष्टी करतात त्या मी ओळखत नाही. हा कॉमन सेन्स. असो, आताच तू ऍक्सिडेंट मधनं बरी झालेली आहेस. तुला तिथे नीट झोपणं गरजेचं आहे. हं? नाही जे मी ठीक आहे, मी इथेच झोपते. तुला हवं तेवढं टेम्परेचर ठेव एसीचं. नको, तुम्हाला हवंय तेवढं ठेवा. ओके. हे काय केलं तुम्ही? 24 वर का केलं टेम्परेचर? उगाच माझ्यासाठी काही गोष्टी करायची गरज नाही. नाही, तुझ्यासाठी नाही करत आहे, माझ्यासाठी करतोय. घे. खोटं बोलू नका. नेहमी तर माझ्या बरोबर एसी वरनं भांडत असता, मग आज काय झालंय? तुला वादच घालायचंय का? मला एसी 24 वर हवाय म्हणून 24 वर ठेवलाय. दॅट्स इट. मला एसी 17 वर हवाय म्हणून मी 17 वर ठेवलाय. दॅट्स इट. फाईन. वा, छान. हा एसीचं भांडण मिटलं म्हणून आता लाईट्स वरनं भांडायचंय का आपण? मला माहितीये तुम्ही मुद्दामून लाईट्स चालू ठेव. हो, कारण की तुला अंधारात भीती वाटते आणि उगाचच ओरडत बसशील म्हणून लाईट ऑन ठेवलं. काही नाही, उगाच तुम्हीच नंतर तुमची झोप नाही झाली म्हणून माझ्यावर चिडचिड करत राहाल. करा ना बंद लाईट्स. मला लाईट बंद करायचं नाही तिला. एजी आता ह्यावरनं आपण भांडायचंय का? मी भांडतोय का तू भांडतीयस? ठीक आहे. मी उगाचच चिडलो तिला. एवढ्या दिवसांनी ती घरी आली, तिच्याशी नीट वागायला होतं. आता बोलू की झोपली असेल? हे असं रिॲक्ट करतेस तू? लाईट बंद झाल्यावर घाबरतेस, अशी ओरडतेस, म्हणून लाईट सुरू ठेवले होते मी. एजी पण तुम्ही इथे काय करत होता? तू झोपलीस का नाही ते चेक करत होतो. एजी असं कोण चेक करतं? घाबरले मी. मला सांगा, समजा तुम्ही गाढ झोपला असाल,
तुमच्या डोळ्यासमोर अचानक अशी भली मोठी सावली आली तर दचकालच ना तुम्ही पण. या रूम मध्ये आपण दोघंच होत लीला. तिसरं कोण येणार आहे इथे? कोणी येऊ शकतं, भूत येऊ शकतं. वट असे बघू नका माझ्याकडे. तुम्ही लहानपणी गोष्टी ऐकल्या नाहीयेत का? चिंतेच्या झाडावरच्या चिटकिणीच्या किंवा उलटी पावलं असलेल्या भूताच्या, विहिरीवरच्या हडळीच्या ऐकल्या नाहीयेत का गोष्टी? लीला यो वियर्ड. तू वियर्ड आहेस म्हणून तुझ्या डोक्यात असे वियर्ड विचार येतात. अजिबात नाही. तुम्ही जर गोष्टी ऐकल्यात ना तर तुम्हालाही भीती वाटेल. मी तुम्हाला चिंतेच्या झाडावरच्या त्या हडळीची गोष्ट सांगू का? नो वे, थँक्यू. तरकली ना? लँग्वेज लीला. एवढं चालतोय जे. सारखं काय बाबा तुम्ही सिरियस सिरियस वागत असता. मला काय वाटतं ना, तुम्ही लीला क्लासेस जॉईन करा, म्हणजे जरा नॉर्मल वागायला लागेल. तू आणि नॉर्मल? तुमच्यापेक्षा ना नॉर्मलच आहे मी. असं तुला झोपायचं नाहीये? एक गोष्ट प्लीज ना. नीला एक शब्दही बोलायचं नाही आता. झोपायचं जाऊन. पण हे जे प्लीज. गो ना. आता काय? मला झोप येत नाहीये. मलाही. काय करायचं? कॉफी? कॉफी बेस्ट. मी करते. सर्व ऐक ना, एकदा ऐक ना माझं प्लीज. या कपड्यांच्या घड्या घाल. अगं हे सर्वंट्स करतील ना, तू माझं ऐक ना एकदा प्लीज. तुला काही प्रॉब्लेम आहे? नाही, मी करतो घड्या. सरू हे बघ. आणि त्या घड्या घालून झालं की कपाटात ठेव. सरू अगं पण एकदा माझं ऐक ना. पाणी संपले, दे ना जरा. पाणी. सरू अगं पण यात पाणी आहे. संपलं, घेऊन ये. सरू हे बघ, ऐक ना. हे बघ मला माहिती तू माझ्यावर चिडलीस. अगं सरू प्लीज. अगं सरू बघ. हे बघ सरू मला माहितीये तू माझ्यावर चिडलीस, पण ट्रस्ट मी तुला लवकरच खूप मोठं सरप्राईज मिळणार आहे. स्माइल. विक्रांत बाहेर आलाय ना? त्याच्या राहायची काय सोय केली? आणि आता त्याला म्हणाव अजून काही दिवस तरी अंडरग्राऊंडच राहा. किशोर सर. किशोर सर तुम्ही इतक्या रात्री इथे काय करताय? अगं कंपनीचा फोन होता. तू काय करतेस? नाही ते एजेना कॉफी हवी होती म्हणून तीच बनवायला चालली. अच्छा प्लीज. गुड नाईट. येस येस गुड नाईट. एजेने मला एक चान्स दिला तर आज प्रमोद सर आणि विराट सरांना वाटतंय पुन्हा मतदान करा. मग मी जर खरंच एजेंटचं मन जिंकलो तर काय होईल? दुर्गा
मला कळतंय तुझ्या मनात आता नक्की काय चाललंय. अगं पण असा त्रास करून घेऊन काहीच होणार नाहीये. ती लीला बघ, तिकडे बाबांच्या बरोबर बसून कॉफी पीत सेलिब्रेशन करते, ती परत घरात आली म्हणून. आणि तू का त्रास करून घेतेयस? मग मी काय करणं अपेक्षित आहे? या घरात आता माझ्या विरोधालाही काही किंमत राहिलेली नाहीये. म्हणून तू काय हार मानणारस का? हे बघ दुर्गा, तू या घरातली मोठी सून आहेस. हे घरचे विसरले असतील तर त्यांना आठवण करून दे. आणि जर तू हे केलं नाहीस ना, तर इतके दिवस जे घर तू उत्तम प्रकारे सांभाळलेस त्या घरावर ती लीला हक्क गाजवे. आणि एकदा का हे घर तिच्या हातात गेलं तर ह्या घराचं काय होईल याचा विचार तू कर. दुर्गा, तुझ्या मनात असलेली लीला विरुद्धची हीच आग कायम अशीच धगधगत राहिली पाहिजे. कारण ह्याच आगीत तेजेचं संपूर्ण साम्राज्य जळून खाक होणार आहे. आता मी कोणाची बाजू घ्यायची माझंच मला कळत नाहीये. तुमच्यामुळे ना त्या लीला आणि दुर्गा बहिणींमध्ये सँडविच झालंय माझं. ती लीला आता परत आम्हाला घरच्या कामाला झोपणार. ती घरात नव्हती ना, तेच बरं होतं. दुर्गा बहिणी चिडल्या आहेत, त्या पण आता आमची बाजू नाही घेणार. तुम्हाला काय जातो, तुम्ही जाता ऑफिसमध्ये, इथे आम्हाला कशाला तोंड द्यावं लागतं नाही आमचं आम्हाला माहिती. हे बघ, मला नाही वाटत की आपलं काही चुकलंय, पण ही गोष्ट खरी आहे की लीलामुळे आज आपण या घरात आहोत. तिने आज आम्हाला वाचवलंय. तुला जे काय करायचं ते कर, पण माझ्याजवळ चिडचिड करू नकोस. अहो प्रमोद, पण चिअर्स. अशी कॉफी तूच बनवू शकतेस लीला. थँक्यू. एजे, मी तुम्हाला एक भूताची गोष्ट सांगू? नको प्लीज ना, फक्त एक. लीला, मला भूताची गोष्ट ऐकायची नाहीये. एजे, आय प्रॉमिस तुम्हाला भीती नाही वाटणार. भीती आणि मला इम्पॉसिबल. मला गोष्टच ऐकायची नाहीये. चला. काही नाही, सगळे काय असंच म्हणतात की भीती वाटत नाही, पण नंतर टरकते ना, म्हणून नाही म्हणत असतात. फाईन, सांग बस. तर ही माझ्या आणि रेवच्या लहानपणची गोष्ट आहे. नीट ऐका. माझ्या आईच्या आत्याचं कोकणातलं घर, काळोख आणि एक अस्ताव्यस्त पसरलेलं चिंचेचं मोठं झाड. एखादा राक्षस पांघरून घेऊन बसलाय असं वाटणार. राक्षस? जे हसू नका, मी सिरियसली सांगते ना, माझा फ्लो तुटतोय. कंटिन्यू. कुठे होते मी? झाड, चिंचेचं झाड. तर एक मोठं चिंचेचं झाड, भयान शांतता, फक्त पानांची सळसळ, रातकिड्यांचा आवाज, किर्र किर्र. आणि मग काय झालं, मी आणि रेव एका रस्त्यावरनं जात. अंधारातनं अचानक एक काळं मांजर समोर आलं आणि मग ती अशी ओरडते. हे बघ, खूप उशीर झाला, झोप आता जाऊन. हिची पण अजून संपली नाहीये गोष्ट. संपलेली आहे, खूप उशीर झाला, झोप. एजे तुम्हाला ना कळत नाही. हे बघा, जर अशी भूताची गोष्ट अर्धवट टाकून झोपलं ना, तर ते भूत येतं स्वप्नात. तुमच्या स्वप्नात पण ना ती पांढरी केस, उलटी पावलं असलेली हडळ येईल.
तू काय भूतापेक्षा कमी आहेस लीला? झोप. मला भूत म्हणताय ना? आता बघा, भूतासारखीच तुमच्या मागे लागते मी. आता काहीही झालं तरी तुम्हाला माझ्या डोळ्यासमोरनं हलूच देणार नाहीये मी. उद्याचा दिवस लीला आणि याची एजे आणि लीला. लक्ष्मी वहिनी, दुर्गा वहिनी अजून कशा नाही आल्या ब्रेकफास्टला? नाही म्हणजे त्यांना असं कधी लेट होत नाही ना. वहिनी, दुर्गा वहिनी आपल्यावर चिडल्या असतील का? ऑफकोर्स सरू, कदाचित ते आता आपल्याशी कधीच बोलणार नाहीत. भैया, नाही 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 नाही, दुर्गा वहिनी जर आपल्याशी कधीच नाही बोलल्या तर आपलं कसं होईल वहिनी? एकतर ती लीला या घरात परत आली, आपल्यावर दादागिरी करते. नाही नाही नाही, दादागिरी नाही, सासूगिरी सासूगिरी करते ती आपल्यावर. आपलं कसं होईल वहिनी? आपल्याला कोण आहे वाली? हे बघ सरू, दुर्गा वहिनींनी जरी आपल्याशी बोलणं टाकलं ना, तरी काहीही झालं तरी आपल्याला त्यांची समजूत काढावीच लागेल. त्या लीलाला आपल्याला एकटं पाडायचंय. हा, आणि त्यासाठी आपल्या तिघींची एकटीमुळं खूप महत्वाचं आहे. गुड मॉर्निंग दुर्गा वहिनी. व्हेरी गुड मॉर्निंग दुर्गा वहिनी. झोप झाली का? आता झोपेतूनच उठल्यात ना त्या. दुर्गा वहिनी सॉरी. सॉरी वहिनी, खरंच. वहिनी आमचा नाईलाज होता हो. हो वहिनी, वहिनी वहिनी ऐका ना आमचं, एकदा बोला तरी आमच्याशी. वहिनी ऐकून तरी घ्या एकदा प्लीज वहिनी. दुर्गा वहिनी. सरू, वहिनी खूप चिडल्या आहेत. आपल्याला स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. म्हणजे नक्की काय करायचं आपण? मी करते काहीतरी विचार. याचे कुठे गेले आता? सॉरी लीला, मला अचानक एका मीटिंगसाठी जावं लागतंय. संध्याकाळी भेटू. ह्याला काय अर्थ आहे? मी इतक्या दिवसांनी घरी आले. मी ठरवलं होतं आज अख्खा दिवस तुमच्या बरोबर घालवायचा. त्यांच्याशी खूप बोलायचं होतं मला. काय हे जे असे कसे मला काही न सांगता निघून गेलात?